मी सनीला विचारलं, एक फाईट सुरू, ब्रिज नावाचा आमचा सनी देओल. सनी होता, ब्रिज ॲक्टर होता आमचा, हां. ब्रिज गोपाल. हं. त्याच्यानी नरसिंहमध्ये फाईटचं सिक्वेन्स चालू होता. हां. तर फाईट चालू तर मी सेटवर आलो, मग बरोबर बुलाय हां. हॉटेलमधून आम्ही सेटवर आलो. तर मला एक स्वप्न पडलं होतं. मी सनी सनी भाई आपको गुस्सा आता है क्या? मतलब मैं विचार मतलब नहीं गलत बात हुई तो हाँ ना अदरवाइज क्या क्यों क्यों क्या हुआ नहीं क्या हुआ आपको गुस्सा आया और ब्रिज को आप मार रहे और उसको लगा ऐसा मुझे बहुत में आया. हां, हां, हां. फाईट संपली कट कट टू आमचं नाशिकचं शेड्यूल ते बॅकअप झालं रिशेड्यूल होतं रिशेड्यूल फाईट परत चालू झाली जेव्हा 10-15 दिवसांनी सेम सिक्वेन्स मी सेटवर आलो ब्रिज असा बसला होता क्या हुआ ब्रिज हात फ्रॅक्चर हुआ ती मला 15 दिवसापूर्वी स्वप्न दिसलं मला. सनी मलाच देओलने वाटलं फाईट दिली. आयरनची मग झालं का ते पडलं लागलं सेम सिक्वेन्समध्ये फ्रॅक्चर झालं त्याला. ओ. बोललो नको रे बाबा मी काय पण तुम्ही बोलायचं बोललात का हे सनी नाही देओलला बोलतो परत? कोण मारायचं आहे तेरी वजह से तूने सपना देखा इसलिए. नको नको म्हटलं जाऊ दे त्या ब्रिज बिचारून ते त्याने ते बांधून ओ. त्याने फाईट कम्प्लीट केली त्या माणसाने तर असंही झालं होतं ते तेवढंच. त्यानंतर मी म्हटलं नको आपलं आहे ते गप्प त्याला म्हटलं असं 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 होतं तरी त्याचं एवढं होतं त्यावेळी ना 2.5 किलो का हात. 2.5 किलो असा आता जरा कमी झाला तो पण मस्त होतं. मी जाऊन त्याला म्हटलं सरी भाई आपका और मेरा सेम आहे तर मी एवढा होतो माझं त्याने असं होतं तो असा बघितलं माझ्याकडे मी जो पळालोय पण तो न्यूट्रल कसं तो नाही मस्त शांत ही गाणी किस्सा धरमजींचं हां. आमचं नरसिंह सिंह चालतोय हां, हां. नरसिंह त्याचं पाय वरतून सनी बसला होता हं. कशाचा बसला होता आणि मी असं येत होतो असा हं. असं येत होतो बघितलं असं बघितलं आणि पाय असे खाली केले म्हटलं मला एवढं रिस्पेक्ट करतो या मला मग कळ मागून धरमजी येत होते म्हटलं वडील येत होते ना वडील आहे तो काही नाही फक्त असं पाय वर होते खाली ठेवले धरमजी गेले परत त्यांनी वर पाय ठेवले हा रिस्पेक्ट ते दोघे कसे असायचे सेटवर म्हणजे एकत्रच आम्ही म्हणजे नव्हतो हां म्हणजे बघितलं ते ना. समोरून आले तर ते बोलले पण नाही, नाहीत नाही, एकमेकांशी. काही नाही. काय म्हणता? काही नाही आपण म्हणतो ना असं मुलगा आहे तर हो, हो, काय हो. काही अजिबात नाही. अजिबात नाही ओ. मग धरमजी असं पण नाही धरमजी 5 फुटावर गेले असं पण नाही जवळून. इथून असं इथून जातो तर 5 होतो आपण हां, हां, असं इथून गेले ते तो आपला तरी सनी देओलशी बोलले नाहीत काही नाही आणि त्याने पण नाही हे केलं. कोणी दोन गेले प्रोफेशनल एकदम ते प्रोफेशनल. आपलं काम आपलं मस्त गेले मध्ये मी होतो काय झालं काय झालं म्हणून. कारण सनी इथे बसलेला धरमजी इथे मी मध्ये म्हणून थांबलोच ना मी आपला थिजलो मी धरमजी ते एवढे त्यांची ते जॅकेट बिकेट घालून होते ते त्यांची त्यावेळी पर्सनॅलिटी अजून पण त्यांना ते एक रुतबा होता त्यांच्यामध्ये. म्हणजे काय मी आणि माझा देव म्हणजे विनोद खन्ना हो. एक सिनेमा मला करता आला यार एक सिनेमा वॉन्टेड एक सीन त्यांच्यावर एक सीन केलात तुम्ही. हो, हो, हो. एक सीन म्हटलं क्या बात आहे क्या बात आहे मी आमचं रात्री शूट होतं 1 वाजता मॉलमध्ये हैदराबादला हां. मध्ये एकच सीन तर आणि तो विनोद खन्नांसोबतच हां आहे. पहिले काय? सलमान हो, सलमान हो. जातो आणि मग हां. विनोदजी येतात हां. आणि विनोदजी बरोबर अख्खा सीन तो होता तर अशी येत होते ते येत्या मी उभा राहिलो काय म्हणते आपले मी बसलो परत आले परत मी उभा राहिलो म्हणजे बघत पण नव्हते ते आपल्या ह्याच्यात बघितलं विनोद खन्ना पहिला बघून घेतला पहिला एवढा विनोद खन्ना आईला म्हटलं सर मैं आपका बहुत फॅन हूँ काय एवढंच आहे मैंने आपकी एक कैद फिल्म थी आपकी एक फाईट थी ते बॅक करून मी असं बोलतोय मला टर्न पण नाही झाले मतलब कैद फिल्म थी और आपने दीवार से कूदा है आवाज़ नहीं आया आने से इसने हमने समर शॉट मारा है वळला
ओ इसको कैसे पता चला? और इतनी बारीकी से ये आदमी देख रहा है यार. ऑब्झर्वेशन. इतने बारीकी से कैद. लीना चंदावरकर आणि हे. अच्छा बेटा तुम क्या हैदराबाद के हो? म्हणलं नाही नाही मुंबई का हो? पण असं ना काळा मिश्री वगैरे त्यामुळे हैदराबादचं नटक. नाही नाही मैं मुंबई का ही हूँ मैं. मतलब ये मैंने भी अरे नहीं बेटा मैं कुछ देखता नहीं है. देखता बट ऑलवेज गुड गुड बस. काय आपलेच काय माणूस आहे बच्चनचे आहे. मी खरंच नशिबान आहे. रमजी थोडं विनोद खन्ना नंतर आपले मिथुन चक्रवर्ती अमिताभ बच्चन. मिथुन दादांबद्दल मी असं ऐकलंय की ते एका वेळेला इतके बिझी असायचे सिनेमे करायचे वेगवेगळे आणि मग त्यांच्यासाठी सेट खूप वेळ वाट बघत असायचा. म्हणजे ते लेट नाही करायचे. ते 4 सिनेमे एका दिवसात कधी कधी शूट करायचे. इकडून तिकडे तिकडून इकडे इकडून तिकडे. म्हणून त्यांनी उठी त्यांनी हॉटेलने विकत घेतलं होतं. त्या हॉटेलमध्येच त्यांनी ते बिझनेस माइंडेड करून तिथेच सेट ना. आपल्या मराठी सिनेमेसारखे 30-30, 35-35 दिवसात सिनेमे कंप्लीट व्हायचे. प्रोड्युसरला नुकसान होतं कामा नाही. जेवढी हेल्प करता येईल तेवढी ते हेल्प करायची. म्हणून इथे 4 तास तिकडे 4 तास रात्री 4 तास संपलं. कसे आहेत मिथुन चक्रवर्ती? अरे यार खूप गोड आहेत बोलायला गोड असं मी म्हणजे ऐकलंय. यार माणूस म्हणजे काय माणूस आहे. काय माणूस आहे. मी सेम गोलमाल 3 केलं ना मी त्यात होते ना. हो त्यात होते ते. ते सकाळी यायचे माईक घ्यायचे गुड मॉर्निंग एवरीबॉडी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बस सबको गुड मॉर्निंग कर दिया. पूरा दिन बोलने की जरूरत नाही. नाही कारण ते आमच्या हिंदीत जरा ती सवय आहे ना प्रत्येकाला ग्रीट सर गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग करत होतो. मेरे को नाही पडा कोण बोलत नाही पण नको ना उगाच कोणी सांगितलंय. पहिले सेटवर आलं तिथंच मिठ्या मार गुड मॉर्निंग याला कर ते 5-10 मिनटं तेच चालू असतं. तेव्हा हिंदीत तर जास्तच ना ते सगळे. त्यामुळे तो माणूस पण झेम काम झालं झालं शांत आपलं रूमवर. आम्ही रूमवर बोलवायचे. एकदा आम्हाला सगळ्यांना बोलवलं जेवायला. जॉनी भाई मी मुरली शर्मा अश्विनी आणि रत्ना पाठक शाह 5 जण मी जेवायला गेलो. अय तुमको मैं राइस खिलाता हूँ आ जाओ. राइस का अरे तू आओ ना यार राइस खिलाता हूँ तुमको देखो क्या रहा मडको राईस दही त्यांचं ते बंगाल्यांचं कुठलं का तेल ते सरसो काय नाही कुठलं ते सरसो का तेल? नाही नाही सरसो काय नाही का ते तेल वापरतात मला ना. पण नाही एवढं. हा तेल ते टिपिकल तेल वापरतात ते तेल अंडी दही अंडी आणि लिंबू लिंबू ते कोण मिथुन चक्रवर्ती? मिथुन चक्रवर्ती. आम्ही आपले सगळं बघलो. आता काय मिथुन चक्रवर्ती हा पुस्तवलेला काय आता काय करणार. आम्ही आपलं म्हणलं खाव खा की देख ना यार. पण तुम्ही ठीक आहे रत्ना पाठक आणि अश्विनी अश्विनी यांनी काय करणार. मिथुनला नाही म्हणणार. मिथुन चक्रवर्ती त्याला उठतं मी खाऊ गेले. अगं पण काय डिश होती अप्रतिम डिश. अप्रतिम. त्यामुळे तुम्ही ते विसरलात. विसरलो अप्रतिम डिश होती. खाल्लं छानपैकी. अंड बिना चिकन बिकन काय नाही ते अंड फक्त पण दही आणि अंड म्हणजे हे आपण अरे कॉम्बिनेशनच पहिल्यांदा आणि त्यात लिंबू. काय अरे का देख ना यार ते. म्हणजे दही फोडून होतं. अरे दही बी टाकलं होतं भातात. दही नाही अंड फोडून अंड ब्रेक अंडी बॉईल अंड. ओके बॉईल केली अंडी ती टाकली होती. मग ती काय एवढं राईस खाल्लं पण अप्रतिम. बापरे मस्त डिश. म्हणजे वेगळीच डिश ऐकायला मिळाली मला. वेगळंच हे बंगालींची डिश ती. आणि हे सगळं त्यांनी तुम्हाला हॉटेलच्या रूमवर बोलवून हे रूमवर बोलून सगळं मागवलं आणि स्वतः मिक्स वगैरे करून जॉनी लिव्हर बघितलं. जॉनी खाई काय आणि जॉनी लिव्हर जॉनी आम्ही पण त्यांना कोण बोलणार. दादा ये क्या कर रहे हो? दादा क्या आता दादा काय खावा लागणार. दादा काय बरं गोलमालचे तर खूप किस्से असतील ना. म्हणजे अजय देवगण कमाल आहे असं आम्ही ऐकलंय. म्हणजे सेटवर तो फारच मस्ती करतो. तो खट्याळ आहे
हे असं आहे आता का? खूप शांत आलंय, आता खूप शांत आलं. prank करतो. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट पर्यंत होतं जरा. त्याने थोडं शांत आलं, आता खूप शांत आलं, खूप शांत झालं आता. म्हणजे आताचे गुलमार वयानुसार. हा वयानुसार आणि हे. पण ऑल द बेस्ट पर्यंत ना, ऑल द बेस्ट झाली 15 वर्ष खूप आली वर्ष आता. झाली. हो. 15 वर्ष झाली तेव्हा काय 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 ते स्विमिंग पूल होतं त्यात. आठवते तुम्हाला ऑल द बेस्टचे काही असे त्याचे हा, अतरंगी ते- किस्से? तुम्ही पण त्याच्यात आहात, तुम्हाला माहिती आहे त्याने काय लफडं आम्ही- केलंय, काय मला ना- प्रँक केलंय. नाही ते स्विमिंग पूल होतं मध्ये, हा. त्या रूम मध्ये होतं हा. स्विमिंग पूल.